बाहेर छान असा पाऊस पडतोय आणि अशा गार वातावरणात काहीतरी अगदी चटपटीत खमंग खावंसं वाटतंय ना, तर त्यासाठी आज आपण बनवतोय ही कोथिंबीर वडी. तर इथे पहा 2 कोथिंबिरीच्या जुड्या मी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि चाळणीमध्ये त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची आणि त्यामध्ये घालायची पाव टीस्पून हळद, एक 4-5 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसूण पाकळ्या मिक्सरला जाडसर वाटून घेतल्या, त्याचा ठेचा घालायचा आहे. 1 चमचा लाल तिखट, 2 मोठे चमचे सफेद तीळ आणि एका अख्ख्या लिंबाचा रस आपल्याला घालायचं आहे. थोडंसं हिंग घालायचं. आता चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि इथे पहा कोथिंबीर वडी अगदी कुरकुरीत होण्यासाठी पाववाटी इतकं तांदळाचं पीठ घालायचं. आता ही सगळी जिन्नसं आपल्याला छान या कोथिंबीरीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये बेसन घालायचं आहे. तर इथे मी साधारण 2 कप इतकं बेसन घातलेलं आहे. पण सुरुवातीला सगळं एकदम घालायचं नाही, तर 4 मोठे चमचे इतकं मी बेसन ह्यामध्ये घातलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण एक्स्ट्राचं पाणी घालणार नाही. तर कोथिंबीरीला जो ओलसरपणा असतो त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला ह्यामध्ये अजून पीठ लागणार आहे. तर साधारण 2 ते 2.5 चमचे मी परत इथे बेसन पीठ घातलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे पहा वडीसाठीचं आपलं हे पीठ तयार झालं आहे. हाताला थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि छान असे हे लहान लहान उंडे करून घ्यायचे. तुम्हाला जर असे उंडे करायचे नसतील तर एका ताटलीला तेल लावून त्यावर तुम्ही थापूनसुद्धा घेऊ शकता. तर मस्त असे हे लहान लहान 4 उंडे मी इथे करून घेतलेत. आता आपण इथे मी कुकरला वाफवून घेणार आहे. त्यासाठी कुकरच्या एका डब्याला तेल लावून घेतलं आणि एका ताटलीलासुद्धा तेल लावून त्यामध्ये हे 2-2 उंडे असे ठेवलेले आहेत. आता कुकरमध्ये ही भांडी ठेवली आणि आता कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊन हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कुकर गार झाल्यावर इथे मी ही वडी बाहेर काढलेली आहे आणि आता व्यवस्थित अशी ही शिजली आहे. आता आपण हिला पूर्ण गार झाल्यावर अशी कापून घ्यायची आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. ही पहा अशा प्रकारे आपल्याला ही कापून घ्यायची आहे. आता आपण ही तळून घेऊया. तर कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि इथे वडी आपण ही तळून घेतो आहे. तुम्ही ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. तर इथे पहा छान अशी आलटून पलटून ही वडी मस्त अशी आपण तळून घेतली आहे आणि अगदी आपली मस्त अशी खमंग, चटपटीत, कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.